नमस्कार, मी आहार तज्ञ पंडित लाड आरोग्य योग मंदिर निसर्गोपचार केंद्रमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण जाणून घेणार आहोत पवायातून येऊन आपल्या इथं जवळजवळ 20 दिवस ज्यांनी ट्रीटमेंट घेतली त्यांच्याकडून आज आपण आमच्या ट्रीटमेंट बद्दल त्यांचं काय मत आहे किंवा त्यांना काय त्रास होता ते आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. माझ्या मिसेसचं हिप जॉईंटचा प्रॉब्लेम होता. त्यांना ऑपरेट करायचं असं आम्हाला डॉक्टरने सल्ला दिला होता. पण आम्ही थोडंसं आमचा आयुर्वेदिककडे कल असल्यामुळे आयुर्वेदिक साठी डॉक्टर लाड साहेबांचं आम्ही एक ओपिनियन घेतलं. त्यानंतर त्यांनी सांगितले की आम्हाला एक 20 दिवसाची थेरपी असते, त्याप्रमाणे तुम्ही त्याचे औषध उपचार केला तर तुमचं 100% बरे होणार. तर आम्ही आता 20 दिवसात ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्हाला जवळजवळ आमचा 80% फरक झालेला आहे. त्यानंतर मिसेसना चालताना त्रास होत होता, तो आता परिपूर्ण बरा झालेला आहे. तरी आता त्याचा औषधोपचार आमचे व्यवस्थित झाले. त्यांना मांडी वगैरे घालून बसता येत नव्हतं, तर ते आता मांडी वगैरे घालून हे करता येते. चालताना पण जो त्रास होत होता तो आता काही त्रास होत नाही. त्यामुळे त्यांचा आता बऱ्यापैकी मुवमेंट आता व्यवस्थित आलेले आहे. साळुंखे मॅडमचा प्रॉब्लेम म्हणलं तर आता नवीन कोरोना आल्यापासून अनेक लोकांना एव्हीएनचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे हिप जॉईंटचा प्रॉब्लेम आहे. असे प्रॉब्लेम असणाऱ्या लोकांना बऱ्यापैकी ऑपरेशन करायला सजेस्ट करतात. पण आपल्या ट्रीटमेंटमध्ये विदाऊट ऑपरेशन ट्रीटमेंट केली जाते आणि कोणताही साईड इफेक्ट होत नाही आणि पेशंट अगदी खात्रीशीर पूर्णपणे आजारमुक्त होऊ शकतो. त्याबद्दल मी आपल्या सर्वांना एक संदेश देऊ इच्छितो की सर्व लोकांनी बऱ्यापैकी येऊन आपल्या इथं निसर्गोपचार केंद्राला एक वेळ अवश्य भेट द्यावी. तुम्हाला काय त्रास होता आणि इथे ट्रीटमेंट घेतल्याने काय काय झालं? नमस्कार, मी राणी तानाई साळुंखे. मला चालता येत नव्हतं, बसता उठताना त्रास होत होता, मांडी पण घालता येत नव्हती. नंतर मी पंडित लाड यांच्या आरोग्य योग मंदिरमध्ये मी ट्रीटमेंट चालू केली आणि मला बराच फरक पडला. तर साळुंखे साहेब, आता तुमच्या मिसेसची तुम्ही ट्रीटमेंट आपल्या इथे केली, तर आमच्या उपचार पद्धतीबद्दल किंवा आमच्या निसर्ग उपचार केंद्राबद्दल आपले काय मत आहे? निसर्गामध्ये आल्यानंतर आम्हाला त्यांनी एक सल्ला दिला की तुमचं 100% बरं होण्याची खात्री घ्या. त्याप्रमाणे आमची ज्यावेळी तुम्ही ट्रीटमेंट पूर्ण करशील त्यावेळी तुम्ही त्यानंतर एक्सरे MRI काय काढण्याचं ते काढून तुम्ही घेऊ शकताय. 100% तुम्हाला त्यातला अनुभव येणारच. आणि आयुर्वेदिकचा आम्हाला तर वाटतं की आता 100% बरं झाल्याचं वाटतंच, कारण जे आम्हाला मुवमेंट पाहिजे होती ते आता होत आहे. त्यामुळे आता आम्ही 3-4 महिन्यानंतर एक्सरे काढल्यानंतर आम्हाला ते कळेल. आता मी म्हणेन की आता आमच्या निसर्ग उपचार केंद्राबद्दल तुम्ही हे मत सांगितलं, तर तुम्ही एक लोकांना काय संदेश द्याल? शेवटी आयुर्वेदिक सगळ्यात बेस्टच आहे. आपण कसं आहे, आता आम्ही ऑपरेट केला तर त्याची आम्हाला 15 वर्षी गाडी दिली ती 15 वर्षानंतर परत आमच्या डोक्यात ते जरा ऑपरेट करायचंच आहे. आता आयुर्वेदिक मध्ये काही हा सल्लाच नाही आहे की तुम्हाला ते परत 10 वर्षांना करायचं आहे, 5 वर्षांना करायचं आहे. तर तुम्ही जे आहार तज्ञाचं जे सांगितले आम्हाला, व्यवस्थित तुम्ही जे ठेवला, तुमचा आहार व्यवस्थित केला तर तुम्हाला लाईफ टाईम त्याची काहीच गरज लागणार नाही. त्यामुळे आयुर्वेदिकचा सल्ला आम्हाला योग्य प्रकारे डॉक्टर साहेबांनी सांगितला आहे, त्याप्रमाणे आम्ही आता ते चालूच ठेवलेलं आहे. अशा प्रकारे आमच्या निसर्गोपचार केंद्रामध्ये तापापासून ते कॅन्सर पर्यंत सर्व आजारावर उपचार केले जातात. तरी गरजूंनी अवश्य भेट द्या. धन्यवाद.